बाजीगरचं कडक जिंगरी ताक चेस करून पेल्यावर भर दुपारचं जिंगायला लागलं. दारातलं खड्ड्याचं काम भर उन्हातानाचं वेळ काढून निवांत बघत बसलेलो. काळ्या गॉगलमुळे डोळं गार पडलेलं पण बाकी सगळं उन्हातानाच तापलेलं. तेवढ्यात इकडून निळ्या फुलपाखरावरनं माझा मित्र आला. एवढ्या उन्हातानाच्या डबऱ्यात काय करत बसलेस तर जरा थंडगार होऊन यावं म्हणलं. असं म्हणल्यावर मी पण आपलं होंडा हातात जागेवर फिरवलं आणि आमच्या चौकात येऊन उन्हाच्या पावसात थांबलो. तिथंच आपलं उन्हातानाचं बारकं फॅन पण भेटायला आलं. कडक उन्हाचा फॅन मोमेंट झाल्यावर आजूबाजूच्या सगळ्या गाड्या रस्त्यावरनं बाजूला सरत आम्ही दोघं पण मायनी रोडनं गार्डीला निघायला चाललो आणि विटा मायनी रोडला बरोबर गार्डीत असलेल्या बाजीगरकडे झिंगरी ताक प्यायला आलो. तर बाजीगरचं तिकडे उलट होऊन वेगळंच काहीतरी चाललेलं. म्हणून माझ्या मित्रानं स्वतः हिंमत एक वटून बाजीगरला झिंगरी ताकाची ऑर्डर दिली. तिथंच मग स्टूलवर मी गॉगल काढून निवांत बसलो. ती बघून बाजीगरनं टोपी घालून कार्यक्रम चालू केला. भिवून स्टूलाखाली लपणार तेवढ्यात बाजीगरनं ट्रेचं हेलिकॉप्टर करून काचव आदळलं आणि झिंगरी ताकाला गुळसून जिंगवायला चालू केलं. ती बघायला लय भारी वाटत होतं. तेवढ्याच बाजीगरनं ग्लास भरायला चालू केलं आणि वरनं कोथमीर आणि पुदिन्याला राखणीला ठेवलं. तेवढं झालं की हिरवी गार मिरची हातात घेऊन चाकून कापली. हीच ती झिंगरी ताकातली झिंगरी. आंबट तिखट गोड सगळं एकदमच. म्हणून तर बाजीगरचं झिंगरी ताक फेमस आहे आणि प्यायला तर लय खतरनाक लागते. त्यामुळे लागलीच आम्ही दोघा मित्रांनी चेस करून झिंगरी ताक प्यायला चालू केलं आणि ही ताक लय भारी लागते. काय विशेष आहे म्हणून बाजीगरवर बोलायला चालू केलं. तर तुम्हाला पण बाजीगरचं झिंगरी ताक प्यायचं असेल तर विटा मायनी रोडला गार्डीमध्ये बाजीगरला एकदा भेट द्या.